हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनेल. मी रुद्राणी OCMच्या आणखीन एका न्यू व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला व्यवसाय सेवा पाहायचे आहेत. व्यवसाय सेवेचे प्रकार कोणते त्याबद्दल डिस्कस करायचं आहे. आणि हा जो क्वेश्चन आहे तो एक्झामला येऊ शकतो. क्वेश्चन कशा पद्धतीने विचारला जातो तर व्यवसाय सेवेचे प्रकार स्पष्ट करा. ठीक आहे, विविध प्रकार स्पष्ट करा असा क्वेश्चन तुम्हाला येऊ शकतो. एकंदरीत त्याचा अभ्यास या व्हिडिओमध्ये आपण करतोय. ओके, व्यवसाय वेगवेगळ्या पद्धतीने चालविला जाऊ शकत नाही असं म्हटलेलं आहे. म्हणजेच काय, तुम्ही पूर्ण आधी वाचते मग समजून सांगते. ठीक आहे, व्यवसाय वेगवेगळ्या पद्धतीने चालविला जाऊ शकत नाही. यासाठी व्यवसायात वेगाने वाढण्यास मदत करणारे काही घटक क्रिया आवश्यक आहेत. आता याचं म्हणणं काय, जर तुम्ही व्यावसायिक असाल, व्यवस्थापक असाल, तर तुम्ही आता ह्यामध्ये जे व्यवसाय सेवा दिलेल्या आहेत हे सोडून दुसऱ्या कल्पनांवरती काम करताय, दुसरे कल्पना वापरताय. बँकिंग, वाहतूक, संप्रेषण, गोदाम या सेवांवर दुर्लक्ष करताय, असं चालणार नाही. तुम्हाला आधी इथे जे सेवा दिलेले आहेत, कोणते सेवा, ह्या ज्या सेवा आहेत याच्यावरती काम करून झाल्यानंतर तुम्ही दुसऱ्या कल्पना वापरू शकता, नवीन आयडिया वापरू शकता व्यवसाय संघटनेमध्ये. म्हणजेच काय, व्यवसाय सेवा महत्वाच्या असतात. नेक्स्ट, व्यवसाय सेवा या अशा सेवा आहेत ज्या व्यवसाय वाढवण्यास आणि अखंडपणे कार्य करण्यास मदत करतात. बँकिंग असो, विमा असो, गोदाम असो किंवा इतर सेवा असो, त्या जर सेवा तुम्ही सातत्याने करत असाल तर तुमचा व्यवसाय दीर्घकाळ टिकतो. कारण मेन तेच असतं, तुम्हाला व्यवहार करावे लागतात. जोखीमांपासून संरक्षण मिळवण्यासाठी विमा काढावा लागतो, माल साठवण्यासाठी गोदाम लागतं, माल ट्रान्सपोर्ट करण्यासाठी वाहतूक लागतं, संदेशवहनासाठी संप्रेषण लागतं. ठीक आहे, म्हणजेच काय, एकंदरीत व्यवसाय सेवा महत्वाच्या असतात. कशासाठी, आपला बिझनेस दीर्घकाळ अखंडपणे टिकवण्यासाठी. आता व्यवसाय सेवांचे प्रकार पाहूया. स्टेप बाय स्टेप एक्झाम्पल घेऊया आणि प्रकार समजून घेऊया. ओके, तुम्हाला एक्झाम्पल आता दिसत असेल. ठीक आहे, तुम्हाला एक्झाम्पल दिसत असेल. हा अजय नावाचा मुलगा आहे. इथे बघू शकता तुम्ही, अजय नावाचा हा मुलगा आहे. सो त्याचं पारंपरिक पद्धतीने चालत असलेलं त्याचं किराणा दुकान आहे. पारंपरिक पद्धतीने त्याचं चालत असलेलं त्याच्या घरचं, त्याचे आजोबा, पणजोबा, त्याचे वडील आणि तो त्या पद्धतीने त्याचं किराणा दुकान चालत आहे. आणि तो मागचे 3 वर्ष दुकानात काम करत आहे. ठीक आहे, 3 वर्ष झालं तो पण दुकानामध्ये त्याच्या वडिलांसोबत काम करत आहे. मग अशा वेळेस त्याला एक गोष्ट त्याच्या निदर्शनास आली. ती गोष्ट कोणती, आपण 3 वर्ष झालं या दुकानामध्ये काम करतोय, बट एक्झॅक्टली ग्राहकांची डिमांड काय आहे, ग्राहकांना काय पाहिजे हे त्याच्या लक्षात आलं. कारण त्यानं 3 वर्ष दुकानामध्ये काम करत होता. मग त्याला वाटलं की ग्राहक किराणा मालाऐवजी तयार खाद्यपदार्थाची मागणी करत आहेत. ठीक आहे, दुकानामध्ये किराणा माल साखर किंवा तिखट असेल, हळद असेल, मीठ असेल, ह्या वस्तू घेऊन घरी जाऊन करण्यापेक्षा डायरेक्टली ते ऑलरेडी रेडी असलेले खाद्यपदार्थाची डिमांड करतात. हे त्याच्या निदर्शनास आलं, हे त्याला जाणवलं, हे त्याला समजलं. मग त्याला वाटलं की हे आपल्यासाठी एक संधी आहे, ही आपल्यासाठी एक ऑपॉर्च्युनिटी आहे, याचा फायदा करून घेतला पाहिजे. मग अजयने प्रस्ताव मांडला. कोणासमोर, फॅमिली मेंबर समोर. ज्या वेळेस तो सांगितला की जे काही कस्टमर्स आहेत ते आपल्या किराणा मालाऐवजी खाद्यपदार्थ, रेडीमेड जे खाद्यपदार्थ मिळतात, बनवलेले ऑलरेडी तयार केलेले खाद्यपदार्थ, त्याच्यावरती जास्त लक्ष देत आहेत, त्याच्यावरती जास्त मागणी आहे त्याच्यासाठी. मग तो प्रस्ताव मांडला. ऍज ऑलवेज काय म्हणणार आपले फॅमिली मेंबर्स किंवा पॅरेंट्स, आपले काय म्हणणार, तर डायरेक्टली म्हणणार नो, जे चालू आहे ते चालू दे.
ठीक आहे, आपलं किराणा मालाचं दुकान चालू आहे, ते जसंला तसं चालू दे. आणखीन त्याच्यात ढवळाढवळ कशाला करायची? मग नो म्हणले. बरं, नो म्हटल्यानंतर काही असं कन्व्हिन्स करू लागला. अजय कन्व्हिन्स करू लागला, "पप्पा मला एकदा चान्स तर द्या." मग ठीक आहे म्हणले. ठीक आहे म्हणले. मग त्याच्यानंतर आता त्यांनी काही क्वेशन विचारतो, त्याचे आन्सर तू दे म्हणले. कोणाला म्हणले? अजयला म्हणले. कोण म्हणले? त्यांचे फॅमिली मेंबर्स म्हणले. तर त्यांचा पहिला क्वेशन होता, तुला व्यवसाय तर स्टार्ट करायचा आहे. रेडीमेड खाद्यपदार्थ किंवा डायरेक्टली खाद्यपदार्थ तयार करण्यासाठी तुला व्यवसाय तर सुरू करायचा आहे. बट त्यासाठी पैसे कुठून येणार? पैसे, भांडवलाची आवश्यकता असते, ते कुठून येणार? आमच्या जवळ तर काही नाही, ते कुठून आणतोस? मग अशा वेळेस अजय काय म्हणतो, मी बँकेकडून लोन घेतो. अजय काय म्हणतो, मी बँकेकडून लोन घेतो आणि मी माझा बिझनेस स्टार्ट करतो. ठीक आहे म्हणलं, तू लोन घेतोस, आम्ही तुला मदत करतो, तू लोनची परतफेड तू करू शकतोस. ठीक आहे, आम्ही हेल्प करतो तुला, तू चालेल. त्याच्यानंतर एवढ्यावरच थांबत नाहीत ते. नेक्स्ट क्वेश्चन ते लगेच काय विचारतात गड्या? बँकेकडून लोन. हे लक्षात ठेवा, बँकेकडून लोन ही पण एक व्यवसाय सेवा झाली. बँकेकडून लोन घेणे. बँक काय असते? बँक ही एक वित्तीय संस्था आहे. बँक ही एक आर्थिक संस्था आहे, जी उद्योजक होणार आहेत किंवा जे लहान लहान व्यावसायिक असतात त्यांना लोन पुरवत असते, निधी पुरवत असते, कर्ज देण्याचं काम करत असते किंवा ठेवी स्वीकारण्याचं काम कोण करत असते? बँक करत असते. म्हणून अजयने बँकेकडून लोन घ्यायचं ठरवलं. त्याच्यानंतर सेकंड क्वेश्चन त्याच्या पॅरेंट्सला काय पडला? ठीक आहे बाबा, तू भांडवल घेणार आहेस, भांडवल जमा करणार आहेस, बँकेकडून लोन घेणार आहेस. नेक्स्ट क्वेश्चन काय असेल आता? व्यवसायामध्ये येणारे जोखीम, त्याचं काय? व्यवसायामध्ये जोखीम येतात, त्याचं काय करणार आहेस? भविष्यामध्ये जर नुकसान झालं, एकतर लोन घेतलेलं आहे, नुकसान झालं तर ते कुठल्या भावात पडतं आपल्याला? लोन कसं परतफेड करायचं जर प्रॉफिटच नाही झाला तर? मग त्यासाठी अजय लगेच म्हणतो की मी विमा काढतो, मी इन्शुरन्स पॉलिसी घेतो. जे कोणतीही माझ्या व्यवसाय संघटनेमध्ये मालमत्ता असेल, त्या मालमत्तेसाठी जर मी विमा काढला असेल तर मला नुकसानाची भरपाई मिळते. ठीक आहे, विमा कंपनी नुकसान भरपाई करून देत असते, म्हणून मी विमा ही सेवा घेतो. दुसरी सेवा आली तुमची विमा. विमा काय असतो? विमा ही एक पॉलिसी असते की जे सुनिश्चित नसतं. ठीक आहे, सुनिश्चित नसतं. सुनिश्चित नसतं. ओके, गुड. म्हणजे ठरवलेलं काही नसतं. भविष्यामध्ये जोखीम होणार आहे, भविष्यामध्ये आपल्याला नुकसान होणार आहे, याचा विचार करून आधीच आपण विमा काढून ठेवतो आणि जर भविष्यात नुकसान झालं तर नुकसान भरपाई आपल्याला विमा कंपनी करून देत असते. त्यासाठी आपल्याला वेळेवर विमा हप्ते भरावे लागतात. फुकट विमा कंपनी काही देत नाही. सेकंड प्रकार समजला. थर्ड वन क्वेश्चन येतो आता त्याच्या पॅरेंट्सला. लगेच थर्ड वन क्वेश्चन येतो की बाबा ठीक आहे, व्यवसायातील जोखीम झालं, भांडवल आलं, त्याच्यानंतर पण बेटा आपला व्यवसाय स्थानिक क्षेत्रापुरता मर्यादित आहे, पुण्यामध्येच आहे, पुणे लिहिलेलं होतं वरती. ठीक आहे, आपला व्यवसाय जो आहे स्थानिक क्षेत्रापुरताच मर्यादित आहे. कच्चा माल कुठून आणणार? जो खाद्यपदार्थ आपल्याला तयार करायचा आहे त्याच्यासाठी काही कच्चा माल लागतो का नाही? रॉ मटेरियल. तो कच्चा माल कुठून आणणार? कारण आपण तर स्थानिक शहरापुरतच मर्यादित आहोत. अशा वेळेस तू कसं करशील? मग तो सांगतो मी कच्चा माल बाहेरून आणणार. ठीक आहे, बाहेरून आणणार म्हणजे दुसऱ्या शहरातून आणेन. कसं आणेन म्हणलं तर रस्ते वाहतूक आणि रेल्वे वाहतुकीचा उपयोग करून आणेन. ठीक आहे, ही पण झाली तुमची तिसरी व्यवसाय सेवा, वाहतूक. अजयने सांगितले, काय सांगितले? स्थानिक शहरापुरतं मर्यादित असेल तर असू द्या, जो कच्चा माल असेल तो मी बाहेरून मागवतो. ठीक आहे, मी कच्चा माल बाहेरून मागवतो. ते कशाद्वारे मागवण्यात येतं? वाहतूक सेवेद्वारे. वाहतूक सेवा काय असते? एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वस्तू, माल किंवा माणसं नेण्याची किंवा आणण्याची कामे वाहतूक सेवेद्वारे केलं जातं. रस्ते वाहतूक आहे, रेल्वे वाहतूक आहे, जल वाहतूक आहे, हवाई वाहतूक आहे, मोनोरेल आहे, मेट्रो आहे, पाईपलाईन आहे. भरपूर साऱ्या अशा वाहतुकीच्या सुविधा सध्या उपलब्ध आहेत आणि याच्याबद्दल पण बिग बुल बॅच मध्ये आम्ही
एकदम डीपली टाइम देऊन डिस्कशन झालेला आहे. ऑलरेडी हा जो पार्ट आहे बिग बुल बॅच मध्ये कम्प्लीट झालेला आहे. ओके, आणि बिग बुल बॅच वाले जे स्टुडंट बघत असतील, मॅडम डबल का सांगलेत म्हणलं तर हे तुमच्यासाठी चांगलंच आहे, कारण तुमचं रिव्हिजन व्हायलंय. ओके, नेक्स्ट वाहतुकीचा वापर करेल हे समजलं. त्याच्यानंतर आणखीन क्वेश्चन, एक लास्ट क्वेश्चन पडतो फॅमिलीला किंवा फॅमिली मेंबर्सला किंवा पॅरेंट्सला पडतो. बाबा सगळं ठीक आहे, तू कच्चा माल आणणार आहेस बाहेरून, वाहतुकीचा वापर करणार आहेस, ठीक आहे, बट जो तू कच्चा माल आणणार आहेस तो साठवून कुठे ठेवायचा? साठवणुकीसाठी जागा लागतो ना. कच्चा माल आणलं लगेच त्याचं उत्पादन केलं लगेच विकलं असं नसतं. कच्चा माल साठवून ठेवावा लागतो. अशासाठी अजयकडे सुद्धा पर्याय असतं, ऑप्शन असतं, उत्तर असतं. काय तर गोदाम. वेअर हाऊस मध्ये मी माझा कच्चा माल ठेवणार. वेअर हाऊस मध्ये मी माझा कच्चा माल ठेवणार. आलं गोदाम व्यवसाय सेवा, ही एक व्यवसाय सेवाच आहे. व्यावसायिक ही सेवा घेत असतात. त्यांचा जो काही माल असतो ते या गोदामामध्ये ते साठवून ठेवण्याचं काम करत असतात. त्यापासून त्यांना संरक्षण मिळत असतो आणि गोदामात साठवून ठेवलेल्या मालावरती विमा सुद्धा काढला जातो. गोदामाचे खूप सारे प्रकार सुद्धा आहेत, ते आपण पाहूया येणाऱ्या व्हिडिओमध्ये, ते आपण पाहूया. आणखीन अँड लास्ट तोच एक व्यवसाय सेवा सांगून टाकतो की संप्रेषण संदेशवन ऑटोमॅटिकली होईल. कसं? गोदाम म्हणल्यानंतर गोदामामध्ये कच्चा माल असेल, एखाद्याला तिथे बसवलेला असेल, आपला व्यवसाय दुसऱ्या ठिकाणी असेल, गोदाम दुसऱ्या ठिकाणी असेल, त्यावेळेस अजय फोन करून सांगतो की बाबा एवढं सामान गोदामातून आण. म्हणजेच काय? फोन करून सांगतोय म्हणजेच काय आलं? संप्रेषण आलं, संदेशवहन आलं. ही एक व्यवसाय सेवा आहे. आणखीन एक एक्झाम्पल घेऊ संप्रेषणाचं. आता अजयने गोदाम वापरलं, वाहतूक वापरलं, ठीक आहे, बँकिंग सेवा झाली, विमा झाला. मग त्याच्यानंतर आता खाद्यपदार्थ रेडी झाले, त्याचं उत्पादन रेडी झालं. अशा वेळेस बाहेर एकतर स्थानिक शहरापुरतीच क्षेत्रापुरतीच त्याचा व्यवसाय असेल तर बाहेरच्या जगाला पण त्याला कळलं पाहिजे ना, ऑर्डर्स दुरून आले पाहिजे. याच्यासाठी तो आपल्या खाद्यपदार्थाची ऍडव्हर्टाइजमेंट करू लागला. मग त्या खाली त्या ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये त्याचा नंबर दिला. ऍडव्हर्टाइजमेंट जाहिरात करणे ही सुद्धा एक प्रकारची संदेशवहन आहे. कशी? कारण त्या जाहिरातीद्वारे सगळ्यांना माहिती होतं त्या प्रोडक्ट बद्दल, ठीक आहे, तर तो ऍडव्हर्टाइजमेंट करते खाली नंबर देत असतो. त्या नंबरवरती कॉल करतात आणि याचे खाद्यपदार्थ मागवत असतात. फॉर एक्झाम्पल तारक मेहता का उल्टा चष्मा मधली माधवी भिडे छोटीशी उद्योजक आहेत. त्या पण एक आचार पापड बनवतात आणि जे काही मुरमुरे वगैरे असतात फराळाचं वगैरे ते बनवत असतात. त्यांनी फोनवर सगळे ऑर्डर घेत असतात. ते झालं संप्रेषणाचा भाग. ठीक आहे, फोनवर ऑर्डर घेत असतात, ते झालं संप्रेषणाचा भाग. आणि आपले भिडे सर काय करतात? त्यांचं ऑर्डर त्यांच्या स्कूटरवरती त्यांच्या घरापर्यंत डिलिव्हर करतात, ते झालं वाहतुकीचा भाग. समजलं? म्हणजेच काय, एकंदरीत एक प्रकारचे व्यवसाय सेवा आहेत. काय आहेत? व्यवसाय सेवा आहेत. याचे खूप सारे एक्झाम्पल तुमच्या पुढे आहेत. ओके, डन. तुम्हाला व्यवसाय सेवा क्लिअर झाल्या असतील, कोणत्या कोणत्या व्यवसाय सेवा आहेत. एक्झाम्पल द्वारे समजून सांगले की बँक आहे, बँकेकडून लोन घेऊ शकतो. एखादा व्यवसाय स्टार्ट करायचा असेल तर नुकसान होईल याची भीती असेल तर त्यासाठी विमा काढून ठेवू शकतो आपण. त्याच्यानंतर वाहतुकीचा वापर करू शकतो, ट्रान्सपोर्ट करण्यासाठी वाहतुकीचा वापर करू शकतो. मग जे कच्चा माल आपल्याला साठवून ठेवायचा असेल त्यासाठी गोदाम असतं आणि गोदामातून माल काढायचा असेल त्यासाठी संप्रेषण असतं. म्हणजेच काय, ह्या सर्व व्यवसाय सेवा तुम्हाला समजल्या असतील. आता तुम्हाला क्वेश्चन पडत असेल की मॅडम तुम्ही ओव्हरऑल तर व्यवसाय सेवा सांगितल्या कोणत्या कोणत्या आहेत, काय काय नाही ते, बट एक्झॅक्टली इथं तर आम्हाला काहीच दाखवलं नाही, असंच प्रकार दिलेला आहे. मग लिहिते वेळी जर एक्झाम मध्ये क्वेश्चन आला तर याचा आन्सर आम्ही काय लिहायचं? एवढंच लिहायचं का जसं बुक मध्ये दिले? नाही, त्याचं आन्सर तर तुम्हाला काय लिहायचं आहे?
प्रत्येक व्यवसाय सेवेच्या खाली तुम्हाला प्रस्तावना दिलेली असते किंवा अर्थ दिलेलं असतं. हे सगळी प्रस्तावना ॲज आन्सर लिहायचं आहे. इथे तुम्हाला बँकेचं दिलेलं आहे. विम्याच्या खाली सुद्धा विम्याची प्रस्तावना आहे. वाहतुकीच्या खाली वाहतुकीचा अर्थ किंवा प्रस्तावना आहे. तीच प्रस्तावना ॲज अ आन्सर जर तुम्हाला व्यवसाय सेवा विचारलं तर लिहायचंय. सेकंड क्वेश्चन असतो, मॅडम डेफिनेशन काय लिहायची, व्याख्या कोणती लिहायची? तर त्या ठिकाणी तुम्ही व्याख्या सेवेची व्याख्या लिहू शकता, फिलिप कोटलरची लिहू शकता किंवा अमेरिकन मार्केटिंग असोसिएशनची तुम्ही हे दोन्ही पैकी कोणती एक डेफिनेशन लिहू शकता. व्यवसाय सेवा म्हटलेलं आहे. स्टार्टिंग पासन सांगते, व्यवसाय सेवेचे प्रकार स्पष्ट करा असा जर क्वेश्चन आला असेल तर प्रस्तावनेमध्ये सेवाबद्दल लिहायचं आहे. व्याख्या सुद्धा सेवेची लिहायची आहे. फिलिप कोटलरची लिहू शकता किंवा अमेरिकन मार्केटिंग असोसिएशनची लिहू शकता. मग त्याच्यानंतर एक एक पॉइंट डिस्क्राईब करायला स्टार्ट करायचं आहे, विश्लेषण द्यायला स्टार्ट करायचं आहे. डन. तुम्हाला व्हिडिओ समजला असेल, डाऊट असेल तर तुम्ही मला नक्की कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करू शकता. आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. टाटा बाय बाय, टेक केअर, स्टे कनेक्टेड.